नमस्कार, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण डाळ तांदळापासून ढोकळाच न बनवता त्यापासून अनेक नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। तर मी इथं तांदूळ घेतलेले आहेत, 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तर तुम्ही कोणतेही रेशनचे किंवा जाड तांदूळ कोणतेही घेऊ शकता। तर 4 वाट्या तांदळासाठी मी इथं 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तुम्ही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता। तर ही आमच्या घरची डाळ असल्यामुळे थोडीशी तुम्हाला साल दिसत असेल। तर छान असं मी हे धुवून घेते, 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि हे आपण 4 तासासाठी भिजायला ठेवणार आहोत। तर अशा पद्धतीने छान आपले हे तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ भिजलेली आहे। तर बघा, मस्त 4-5 तास जास्त झाले। मस्त अशा पद्धतीने हाताने मॅश केलं तरीही तांदूळ छान मॅश होतात, इतपत छान भिजून घ्यायचं। तर आता आपण हे जे छान असं वर जे पाणी आलेलं आहे ते फेकून न देता आपण एका ग्लासमध्ये हे पाणी काढून घ्यायचं आहे। ह्याच पाण्यामध्ये आपण हे तांदूळ आणि डाळ वाटणार आहोत। त्यामुळे छान फर्मेंट आपलं हे जे पीठ आहे जे मस्त असं फर्मेंट होते। हिवाळ्यामध्ये सुद्धा अगदी लवकर फर्मेंट होते। त्यासाठी तुम्ही खास टिप्स ही फॉलो करा। तर जे वरचं पाणी आहे ते फेकून न देता अशा पद्धतीनं डाळ तांदळामध्ये थोडं थोडं टाकून मिक्सरला एकदम असं रवाळ वाटून घ्यायचं आहे। इतपत मी हे रवाळ वाटून घेतलेला आहे। छान अशा पद्धतीनं रवाळ मस्त आपलं हे तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ सगळी मी वाटून घेते। तर तुम्ही इडली बनवताना सुद्धा जे डाळीवरचं पाणी असते त्याच पाण्यामध्ये जर वाटली तर तुमची इडली सुद्धा मऊ लुसलुसीत आणि हिवाळ्यामध्ये मस्त फर्मेंट होते आपलं पीठ। तर हे बघा, अशा पद्धतीनं छान सगळं मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। रात्रभरासाठी मी आता ठेवून देते। बघा, हिवाळा असला तरीही या पद्धतीनं आपलं छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे। बघा किती मस्त आपलं पीठ फुगलेलं आहे, मस्त जाळीदार पीठ तयार झालेलं आहे। यापासून तुम्ही ढोकळा किंवा अनेक वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार बनवू शकता। तर ढोकळा सुद्धा अप्रतिम असा होतो, तोही मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। खास टिप्स सांगितलेल्या आहेत परफेक्ट ढोकळा बनवण्यासाठी, काही खास टिप्स सांगलेले आहेत, नक्की जाऊन बघा। तर आपण ह्या पिठापासून पण आज ढोकळा बनवणार आहोत आणि अनेक असे वेगळे रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। तर यातलंच मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये। तर आपण थोड्याशा पिठामध्ये छान असं बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे आणि बारीक कट केलेलं इथं मी गाजर घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही इथं भाज्या वापरू शकता। तर इथं टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर। तर अशा पद्धतीनं छान अशा भाज्या घेऊन हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते। इनो वगैरे काही टाकायची गरज नाही, आपण छान असं पीठ फर्मेंट करून घेतलेलं होतं, त्यामुळे इनोची सुद्धा गरज नाही। तर अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून घ्यायचं। तर थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे ह्यामध्ये 2-3 चमचे मी पाणी टाकून घेते आणि छान असं नॉर्मल सैलसर पीठ करून आता आपण ह्यापासून आप्पे बनवणार आहोत। तर झटपट मस्त पौष्टिक असे कुरकुरीत आप्पे होतात। तर आपण डाळ तांदळाचे मस्त असे कुरकुरीत आप्पे बनवून घेणार आहोत। त्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकून हे सगळे आप्याच्या पात्रामध्ये आधी कडेला टाकायचं, नंतर आतमध्ये टाकायचं, जेणेकरून जास्त करपणार नाही। तर बघा, अशा पद्धतीनं तेल सोडून घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडं पीठ टाकायचं आहे। तर मस्त आपले कुरकुरीत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यावर झाकण लावून आपण 2 मिनिटं एक साईड छान असं खरपूस भाजून घेणार आहोत। बघा, छान थोडंसं सुकले गेले की लगेच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। त्यावर थोडंसं तुम्ही तेल टाकून घ्या, जेणेकरून आपले हे आप्पे जे मस्त आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत होतात। तर बघा किती मस्त कलर आलेला आहे, कुरकुरीतपणा मस्त
आलेला आहे। तुम्ही नॉनस्टिक किंवा बेडाचा सुद्धा आप्पे पात्र घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने सगळे पलटून घेऊन दोन्ही साइडने मी हे आप्पे छान असं भाजून घेते। तर बघा इतपत छान गोल्डन ब्राउन कलर आल्या लगेच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने झटपट आपले हे आप्पे कुरकुरीत तयार होतात। तर आपण एकाच पिठापासून ढोकळा न बनवता अशा पद्धतीने अनेक असे रेसिपी बनवणार आहोत। लहान मुलांना वेगवेगळं खायचं असतं, त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने सुट्टीच्या दिवशी अनेक प्रकार तुम्ही बनवून देऊ शकता। तर तुम्ही चटणीसोबत, दह्यासोबत, कशासोबतही हे आप्पे खाऊ शकता। मस्त लागतात, मस्त कुरकुरीत सॉफ्ट असे हे डाळ तांदळाचे आपले आप्पे तयार झालेले आहेत। बघा आतून किती मस्त जाळीदार झालेले आहेत। तर आता आपण दुसरी रेसिपी करायला घेणार आहोत। त्यासाठी मी इथं त्यातलंच थोडंसं पीठ काढून घेते। तर बघा पीठ काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला वाटताना अगदी घट्टसरच पीठ ठेवायचं आहे। नंतर आपण जर थोडंसं पाणी टाकून हे पातळ करून घेऊ शकतो, पण प्रत्येक आपल्याला वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार बनवायचे असतात, त्यामुळे आधी आपलं पीठ घट्टच असायला पाहिजे। तर इथं मी मीठ टाकलेलं आहे आणि हळदीचं पाणी टाकलेलं आहे। जर तुम्ही हळद जर याच्यात डायरेक्ट टाकली तर रेड बबल्स येतात। आपण ह्यापासून मस्त खमण ढोकळा बनवणार आहोत। तर इथं मी 2-3 चमचे तेल पण टाकून घेतलेलं आहे। तेल तुम्ही आवर्जून ढोकळा बनवताना टाका। तर ही प्रोसेस करत असताना साईडला कढईमध्ये पाणी उकळून त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि ज्या कोणत्या प्लेटमध्ये आपण ढोकळा बनवत असाल त्याला तेल लावून ठेवायची। ही सगळी आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायचं। तर छान पाण्याला अशी उकळी तिकडं येत आल्यावर ह्यामध्ये लगेच आपल्याला इनो टाकायचा आहे। जर इनो नसेल तर तुम्ही इथं थोडंसं खायचा सोडा पण टाकू शकता। जर असंच जर केलं तर ढोकळा फुगतो पण छान असा मऊ होत नाही, त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये आवर्जून थोडंसं इनो टाका। तर बघा इतपत छान असं एका दिशेने मी हे मिक्स करून घेते आणि लगेच आपल्याला वेळ न घालवता तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे बॅटर सगळं ओतून द्यायचं आहे। तर लगेच आपल्याला हे छान असे उकळत्या कढईवर त्यावर झाकण ठेवून द्यायचं। तर बघा अगदी 10-15 मिनिटांनी आपला हा ढोकळा मस्त तयार झालेला आहे। मऊ लुसलुशीत असला खमण ढोकळा डाळ तांदळापासून आपण तयार केलेला आहे। थोडंसं ह्यामध्ये चाकू अशा पद्धतीनं टाकून बघायचा, जेणेकरून आतमध्ये चांगला शिजला की नाही हे कळतं। तर हे थंड करायला ठेवून आता आपण तडका पॅन घेऊन त्यामध्ये फोडणी तयार करणार आहोत। इथं मी मोहरी घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली गेली पाहिजे। त्यामध्ये इथं मी 1 चमचा जिरं पण घेतलेला आहे। छान असा कढीपत्ता मस्त हिरवागार असा टाकून छान अशी चुरचुरीत फोडणी बनवायची। त्यामध्ये इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 मिनिटं छान फोडणी मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुम्ही हे पातेल्यात सुद्धा करू शकता। तर बघा इतपत छान असं लसूण पण टाकला होता मी, तो व्हिडिओ स्किप झाला। लसणामुळे छान अशी आपली टेस्ट येते। त्यामध्ये 1 चमचा मी इथं मीठ टाकलेला आहे आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि थोडंसं लिंबू टाकलेला आहे। तर तुम्ही ढोकळा बनवताना सुद्धा लिंबू टाकू शकता। ते माझ्याकडून राहून गेलं, त्यामुळे मी ह्या पाण्यात लिंबू टाकलेला आहे, जेणेकरून आंबटपणा गोडपणा असा हा सगळा फ्लेवरचा आपला ढोकळा तयार होतो। तर इथं बघा थंड झालेला आहे, किती मऊ लुसलुशीत आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला कापताना समजत असेल किती मऊ असा मस्त ढोकळा तयार झाला आहे। तुम्ही आवर्जून नक्की ह्या पद्धतीनं बनवू शकता। तर कापल्यावरच आपल्याला ह्यामध्ये फोडणी टाकायची आहे, जेणेकरून जे आपण फोडणीचं पाणी बनवलेलं आहे ते आतमध्ये छान असं मुरतं आणि खाताना घशात अडकणार नाही। तर अशा पद्धतीने मी छान असे पीस कट करून घेते आणि आपली जी फोडणी तयार केली होती त्या ह्यावर टाकून छान मिक्स संपूर्ण जे पाणी आहे ते कडेकडेने मस्त सगळीकडून हे टाकून घ्यायचं आहे। तर मस्त आपला हा खमण ढोकळा डाळ तांदळापासून तयार झालेला आहे। तुम्ही मुलांना वेगवेगळं मस्त अशा पद्धतीनं एकाच पिठापासून
अनेक रेसिपी तयार करून देऊ शकता। तर बघा किती मस्त जाळीदार खमण ढोकळा आपला तयार झालेला आहे। झटपट होतो, जास्त काही वेळ लागत नाही। तर बघा अशा पद्धतीनं मस्त आपला जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। तर किती मस्त जाळी पडलेली आहे। तर तुम्हाला ह्यामधलं अशा पद्धतीने एक थोडंसं तोडून दाखवते। बघा आतमध्ये सुद्धा इतपत छान असं जाळी पडलेली आहे। तर आता आपण तिसरा प्रकार नाश्त्याचा पाहणार आहोत। तर ह्याच पिठापासून आपण मस्त मसाला डोसा किंवा प्लेन डोसा सुद्धा बनवू शकतो। त्याच पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून पातळसर पीठ बनवून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं। तर बघा थोडंसं तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल आणि पाणी टाकून तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं फळीभर बॅटर टाकून तुम्ही हे छान असं फळी फिरून डोसा बनवू शकता। आणि त्यावर मी छान असं टेस्ट येण्यासाठी कांदा टोमॅटो एकदम बारीक कट केलेला आणि कोथिंबीर टाकून मस्त असं थोडंसं वेगळं टेस्ट बनवलेली आहे। मुलांना काहीतरी असं वेगळं चटपटीत खाऊ वाटतं त्यामुळे। आणि इथं थोडंसं मी सांबार मसाला टाकलेला आहे वरून। तुम्ही जर मुलं खात असतील तिखट तर थोडंसं नॉर्मल लाल तिखट सुद्धा टाकू शकता। तेल टाकून छान असं खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। हे तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा झटपट खाऊ शकता। तर अशाच पद्धतीने मी अनेक असे डोसे बनवून घेते। तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा झटपट मुलांना दह्यासोबत सुद्धा देऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा देऊ शकता। मस्त कुरकुरीत मऊ लुसलुशीत अशा आपले हे डाळ तांदळाचे डोसे पण तयार झालेले आहेत। तुम्ही ह्यापासून उत्तप्पा बनवू शकता किंवा आंबोळी बनवू शकता, मस्त मसाला डोसा सुद्धा बनवू शकता। तर अशा पद्धतीनं एकाच बॅटरपासून अनेक आपण रेसिपी बनवलेल्या आहेत। तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हीही असेच डाळ तांदळाचे अनेक असे रेसिपी बनवून मुलांना खाऊ घाला, मस्त होतात आणि छान लागतात। तर ही रेसिपी किंवा ह्या तिन्ही रेसिप्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।